छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे। हभप संगीताताई महाराज यांची अज्ञात मारेकऱ्याने हत्या केलेली आहे। आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराच्या हत्येने जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे। ही हत्या नेमकी कुणी आणि कशाकरता केली याचा तपास केला जातोय। हेच ते छायाचित्र त्या महिला कीर्तनकाराचं जिची हत्या झालेली आहे। वैजापुरामध्ये आश्रमात घुसून या महिलेची हत्या करण्यात आली आहे। दगडाने ठेचून या कीर्तनकाराची हत्या करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याशी आपण अधिक बोलूया। अविनाश, महिला कीर्तनकार वयाने थोडी वयस्कर वाटते आहे, असं असून आश्रमात शिरून तिची दगडाने ठेचून हत्या केली जाते। काय नेमकं घडतंय? अजूनपर्यंत काही समोर आल्यात का गोष्टी? हो सुवर्णा, जसं तुम्ही सांगितलंय की एकच खळबळ संपूर्ण जिल्ह्यामध्ये या हत्येनं पाहायला मिळते। तसंच संपूर्ण चित्र तसं पाहायला मिळतंय, कारण की हरिभक्त पारायण होत्या, कीर्तन करत होत्या, त्यामुळे कुठल्या वेगळ्या कारणास्तव ही हत्या केली नसावी असा अंदाज पोलिसांचा आहे। मात्र यामध्ये काही पैशांचे व्यवहार किंवा कुणाचे काही जुने वाद, आश्रमाची जागा, अशा वेगवेगळ्या अँगलने आता पोलीस तपास करतायत। आपण जर बघितलं तर श्वान पथक देखील त्या ठिकाणी गेलेलं आहे, पोलिसांची टीम गेलेली आहे, मेडिकल टीम सुद्धा त्या ठिकाणी गेलेले की जे हाताचे ठसे असतील त्यातले काही फिंगरप्रिंट्स मिळतात का, हे सगळ्या गोष्टीचा तपास पोलीस करतायत। मात्र एकूणच जर आपण बघितलं तर मी पोलिसांसोबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडून पण ते कळतंय की याच्या अगोदर त्यांचं कुणासोबत भांडणही नव्हतं किंवा आश्रमामध्ये अशा कुठल्या गोष्टी आढळून येत नाहीत की ज्याच्यातून हा वाद झाला असावा। नेमकं मग हत्या का झाली आणि ती पण इतकी निर्घुण हत्या एका कीर्तनकाराची होते, हे खरंच न पटणारं आहे। एकूणच संपूर्ण जिल्ह्यात या घटनेने खळबळ आपल्याला पाहायला मिळते की त्या आश्रमामध्ये जाऊन दगडाने अक्षरशः निर्घुणपणे ठेचून ही हत्या करण्यात आलेली आहे। काहीतरी मनात मोठा वाद, काहीतरी मनात मोठं त्या व्यक्तीविषयी क्रोध असावा असा पोलिसांचा अंदाज आहे। त्याच वेळेस अशी हत्या केली जाते। त्या अँगलने आता पोलीस सर्व तपास करतात, मात्र अजून तरी तपासाच्या कुठल्याही निष्कर्षावर पोलीस पोहोचलेले नाही। त्यामुळे पोलिसांच्या तपासात आता नवीन नवीन काय काय खुलासे येतात, काय काय माहिती समोर येते हे पाहावं लागेल। नक्की। धन्यवाद अविनाश, माहिती दिली त्याबद्दल।